पंचम हिंद केसरी माणिकराव काल आपल्या सर्वांना सोडून गेला. त्याचं अस्तित्व उभं करून गेला. खूप वाईट झालं. माग एका मैदानामध्ये त्याच्या पायाला लागलं होतं. त्या दुखापतीमध्येच त्याचं भरपूर दिवस झालं उपचार चालू होता आणि मैदानामध्ये लागलं तेव्हा कोणाच्याच नजरेत आलं नाही. थोडस जरी लक्ष दिलं असतं तर आज ही वेळ ह्या नंदीवरती आली नसती. ह्या नंदीनं सुद्धा मालकासाठी भरपूर केलं आणि मालकानं सुद्धा ह्या नंदीसाठी भरपूर केलेलं आहे. एवढी मोठी पायाला दुखापत झाली तरीही माणिकराव थटला नाही. वाघाने त्या मैदानामध्ये त्याची जागा काय आहे ती मैदानाला सुद्धा दाखवली, बघणाऱ्या पब्लिकला सुद्धा दाखवली. 3 पायावरती पळाला पण थांबला नाही. एवढा हट्टी हा नंदी होता आणि जिद्दी तर म्हटलंच पाहिजे. ह्याला जायचा वेळ नव्हता वाघाचा, पण काय करायचं, देवाला हेच मान्य होतं. भरपूर दिवस संघर्ष करत होता जीवनासाठी, पण शेवटी व्हायचं तेच झालं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा एकदा वाघ मैदानात दिसणं ही सर्व पब्लिकलाही वाटत होतं आणि पूर्ण महाराष्ट्रालाही वाटत होतं. जर वाघ आज आपल्या सर्वांच्यात असता तर अजून सुद्धा पुढे घडणार आणि त्याचं अस्तित्व भरपूर घडवून गेला असता. एवढ्या मोठ्या किमतीला मागून सुद्धा मालकाने हा नंदी दिला नाही, पण शेवट आपल्या दावणीवर त्याचा जीव सोडून दिला. पण मालक पैशासाठी भाळला नाही. ह्यालाच म्हणायचं खरं प्रेम आणि खरं खिल्लार जातीवर असणारा विश्वास. खरंच या नंदीनं मालकासाठी एवढं केलं की मालक त्याचे अश्रू थांबवू शकला नाही. भावानो, ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी माणिकराव साठी भावपूर्ण श्रद्धांजली अशी कमेंट कराय मात्र विसरू नका. धन्यवाद.